जो इव्हेंट आहे तो मंदिरात साजरा करा अशी तुमची मागणी. नेमकं काय प्रोसेस आहे आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना पण तुम्ही भेटलात काय नाही? गेले 4 वर्ष झालं आपण धाराशिव जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देतोय की आई श्री तुळजाभवानी मातेच्या मुख्य सिंहासन गाभाऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती ठेवून आई भवानी सोबत शिवराज्याभिषेक साजरा करावा आणि दिवसभर भवानी अलंकार पूजा ही जी 1 नंबर पूजा म्हणली जाते आई भवानीची ती पूजा मांडण्यात यावी आणि मंदिराच्या वरती नव्यानं भगवा ध्वज फडकावा अशी आमची गेले 4 वर्षापासून मागणी आहे. असं असताना श्री उंबाशे साहेब म्हणून जे कलेक्टर मागील वर्षी होते त्यांनी ते 350 वर्ष शिवराज्याभिषेकाला झालं म्हणून त्यांनी साजरा करण्यासाठी परवानगी दिली अधिकृत आणि तो साजरा झाला. परंतु कीर्ती किरण पुजार नावाचे जे नव्यानं कलेक्टर आलेले आहेत ते मागील वर्षी होते यावर्षी तेच आहेत. त्यांना रितसर निवेदन दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत आणि आई तुळजाभवानीचे निस्सीम भक्त आहेत, उपासक आहेत आणि त्यांची ही पूजा त्या ठिकाणी करण्यात यावी आणि स्वतः मंदिराचे सुद्धा जिल्हाधिकारी पदसिद्ध संस्थांचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांनी स्वतः राज्याभिषेक करावा, मंदिरावरती भगवा ध्वज फडकावा आणि दिवसभर अलंकार पूजा मांडावी अशी आमची मागणी. परंतु आज कलेक्टर साहेब असतील, त्यांचं प्रशासन असेल, आम्ही निवेदन दिलं, चर्चा गेलं की ते चालढकल करतात. यापुढं मराठा क्रांती मोर्चा विशेषतः शिवभक्त शिवप्रेमी शिवाजी महाराजांचे मावळे शांत बसणार नाहीत. नक्कीच आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना जाब विचारू, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते हे विसरता कामा नये. म्हणून आई तुळजाभवानीच्या ठिकाणी राज्याभिषेक साजरा करावा, मोठा उत्सव विना तंटा साजरा व्हावा एवढी आमची मागणी.